नमस्कार। आज मला खूप दिवसानंतर आलेली ही रसमलाई अर्धा किलो केकची ऑर्डर आहे। तर मी आधी व्हॅनिला बेस तयार करायला घेतला, त्यामध्ये रसमलाई सेन्स वापरला आणि बेस तयार झाल्यावर तो गार झाल्यावर त्याला 3 लेअरमध्ये कट करून घेतला आणि केक बोर्डवर केक करायला घेतला। आधी पहिली लेअर ठेवली आणि पहिल्या लेअरवर ठेवली तेव्हा त्याच्यावर थोडं दूध, रसमलाईचं दूध आणि क्रीम लावली आणि त्याच्यावर रसमलाई टाकली। आणि जेव्हा मी क्रीम तयार केली होती ना, तर क्रीममध्ये थोडं रसमलाईचं इसेन्स, क्रश आणि थोडंसं रसमलाईचं दूध मिक्स केलं होतं। त्याने केकची टेस्ट अजून खूप छान येते, फ्लेवर एकदम छान म्हणजे लागतो आणि सगळ्यांना केक जास्त आवडतो। मग मी असा तो तयार केला आणि केक क्रम कोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला। 15-20 मिनटं केक चांगला सेट झाला। नंतर मग मी सेट झालेल्या केकला डेकोरेट करायला घेतला। स्क्रॅपरच्या साहाय्याने स्क्रॅपरवर थोडे येलो कलरचे ड्रिपिंग करून घेतले, आजूबाजूला थोडं येलो कलरची लाइनिंग मारली, वरती पण थोडंसं असं शेडमध्ये करून घेतला आणि 42 नंबरचं आणि 14 नंबरचे असे 2 प्रकारचे नोझल वापरून मी केकला डेकोरेशन करून घेतलं। नंतर मग मी केकवर नाव लिहिलं आणि बदामाचे काप मी लेअरिंगला पण टाकले आणि वरती पण केकवर पण डेकोरेशन करताना टाकले। थोडं व्हिडिओ करताना ते काही पार्ट मिस झाले। तर मी अशा प्रकारे रसमलाई केक बनवला आणि नाव टाकल्यानंतर त्या केकच्या वरती टॉपला पण थोडंसं बदामाचे क्रश आणि दूध, म्हणजे जे रसमलाईचं दूध असतं ना, ते थोडं टाकलं, त्याच्याने पण अजून टेस्टी लागतो केक। आणि अशा प्रकारे मी माझा केक पूर्ण केला। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।